ते 8 दिवसाची ट्रिप होईल टूर्स ट्रॅव्हल्सने त्यांच्यामार्फत आपण या गोष्टी त्याच्यामध्ये एक जाणून सगळ्या गोष्टी त्या उत्कृष्ट प्रकारे मॅनेज केल्या. कसं ज्येष्ठ तरुण ह्या सगळ्यांचा मेळ घालायचा, त्यांना जे पाहिजे हवं ते जागा तोच करायचा प्रयत्न कोविड टूरने केला. बऱ्याच गोष्टी ज्या टूरमध्ये नव्हत्या त्या सुद्धा ॲड करायचा प्रयत्न केला सगळ्या मेंबरच्या मागणीनुसार. आपण मसुरीत असताना जिम कॉर्बेटला आलो, पावसाचं वातावरणाने थोडंसं एन्जॉयलाही वाटलं. जिम कॉर्बेटला 6-7 मेंबर काय घेता आले नाहीत म्हणून टूरने आपण असं नियोजन केलं की राणीखेचं एक एक्स्ट्रा लोकेशन ह्यात ॲड करायचा आम्ही प्रयत्न केला. तिथं पाऊस जास्त होता पण तो जो प्रवास होता तो असा बघायलाच भेटला नव्हता. इतका चांगला तो निसर्गाच्या ह्याच्यातला आपल्याला तो एक अनुभवायला मिळाला. परत नैनितालमध्ये आल्यानंतर सुद्धा पाऊस होता, एक चांगली पार्टी जे एन्जॉय म्हणून थोडासा आनंद सगळ्यांनी महिला सदस्यांना थोडा काय म्हणतात त्यांना आनंद घेता आला नाही पण बाकीच्यांसाठी खूप अनुभव चांगला होता. आणि हा एक्स्ट्रा सगळं ॲड केलं जे नव्हतं टूर आणि सगळ्या मेंबरला खुश करण्यासाठी आम्हाला तिथे नियोजन केलं अतिशय उत्कृष्ट. आणि सगळ्या सभासद आमचे मेंबर लोकांची इच्छा होती कारखान्याला भेट द्यायची, त्यासाठीचं नियोजनसुद्धा म्हणजे त्या गाड्या असतील त्यासुद्धा रूटमध्ये चेंज करून जात नाही पण तो सुद्धा त्यांनी त्याचा कन्व्हिन्स करून त्यांना तिथं जाण्यासाठी त्यांना भाग पाडलं. आपल्याला तो आनंद घेता आला. नवीन कारखाना आपल्यापेक्षा चांगल्या सुविधा असलेला तो पाहायला मिळाला, जेणेकरून आपल्या या सगळ्या अनुभवी डायरेक्टरांना आपल्या इकडे त्याचा उपयोग करता येईल. आम्ही तो लोक आलो नाही कारण आमच्या गाडीतले 2 मेंबर पावसाला घाबरत होते तर म्हणजे पावसाच्या आत लवकर जाऊ आपण तिकडून, तिथं पाऊस नाही तिथं पोचलो म्हणून त्या गाड्या पुढं आल्या. परत काय अडचण झाली पाऊस वाढला तर हे नको. आणि ज्येष्ठांना पण काही नाराज करायचं नाही, त्यांना बघायची इच्छा होती म्हणून म्हणजे त्यांना तिकडं जाऊ दे. तसं म्हणते की आम्ही यायला पाहिजे पण त्याला आम्ही भाग पाडला तो आमच्या गाडीत चल बाबा पुढं आमचं हॉटेल भेटेलचं नियोजन कर किंवा आम्हाला 2 स्पॉट ह्या ज्या चंडी देवी आणि मानसी देवी ह्याचं आम्हाला दर्शन तरी होईल. इकडून आलं तर डायरेक्ट आरतीला पोचल म्हणून आम्ही त्याला फोर्स केला आणि आम्ही पुढं आलेलो. बाकी सगळं उत्कृष्ट होतं. काय लागेल ते आणून दिलं म्हणजे असं कशात कमी पडला नाही त्याबद्दल आमच्या सगळ्या मानगाव कारखान्याच्या संचालकांच्या मार्फत मला असंच तुम्ही नियोजन करा, आम्हाला संधी मिळून आम्ही तिथं तिथं ओळी करून जायचा प्रयत्न करू. धन्यवाद.